नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आणि आज आपण आलेलो आहोत उरणमध्ये, उरण बोरी येथे। तर बोरीमध्ये येण्याचं कारण म्हणजे इथे होनेश्वर मंदिरामध्ये नवदुर्गा उत्सव म्हणजे नवदुर्गा मित्रमंडळाकडून उत्सव साजरा केलेला असतो नवरात्रीचा। तर मंदिरामध्ये देवी बसते आणि इकडे नवरात्र उत्सव सुरू असतो। तर या इथे नवरात्रामध्ये बरेच असे सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतात। तर यावर्षी सुद्धा असेच सांस्कृतिक एक कार्यक्रम केलेला आहे आणि तो खास करून बघण्यासाठी आलो आहे। कारण हा कार्यक्रम असा आहे जो आजकालच्या दुनियेत म्हणजे आजकालच्या युगात हा विसरून चाललेला आहे। तर जे जुने जाणते लोक आहेत ते नक्कीच माहिती असेल आणि ते नृत्य बघण्यासाठी बरीच लोक बरेच लांब जात होती त्या काळात, पण आज ते हरवल्यासारखे झाले। पण इथे यावर्षी त्यांनी बोलवलेले आहेत आणि तो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तर ते बघण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर नक्कीच पाठीमागे बघू शकता बॅनर आहे त्यांच्या मंडळाचा। तर आपण जाऊया मंदिरात, पहिले दर्शन घेऊया आणि नंतर कसा कार्यक्रम चालू झालेला आहे ते आपण बघूया। चला। तर मंडळी, आपण आता पोहोचलेलो आहोत महादेवाच्या मंदिरात, होनेश्वर मंदिरात। तर समोर महादेवाचा नंदी आहे आणि त्याच्या बाजूला घट बसवल्यात आणि बाजूलाच असलेली आपली भवानी देवी, एक महिषासूर मर्दिनीच्या रूपामध्ये आपल्याला देवी बघायला भेटते। तुम्ही बघू शकता इथे वेशभूषा करून डान्स करत आहेत आणि भरपूर सारी मंडळी जमलेली आहे आजूबाजूला। इकडे म्युझिकवाले बसलेले आहेत आणि इकडे सर्व महिला मंडळ सुद्धा बघण्यासाठी आलेले आणि व्यवस्था सुद्धा केलेली बसण्याची त्यांना। आणि इकडे कार्यक्रम चालू, बघू आपण कसा कार्यक्रम चालू आहे। बघा एंट्री होत आहे आणि इकडून एंट्री झालेली आहे। आता यांचा कोणता डान्स आहे ते आपल्याला बघायला भेटेल। एक आदिवासी लुक केलेला आहे, आदिवासी लुक मध्ये काही मंडळी आलेले आहे बघा। बघूया आपण कोणता डान्स करतो। कुठून आलात तुम्ही? कुठे? श्रीवर्धन। ठीक आहे, तर श्रीवर्धनची मंडळी आलेली बघा। सर्व मंडळी तुम्ही एकत्रच आहात? सर्व मंडळी एकत्रच आहात? ठीक आहे। हा कुठला लुक केलाय? ठीक आहे, आदिवासी लुक मध्ये बघूया आता कसे आपण ते डान्स करतील। सर्व भारताने विनंती, तारपा नृत्य हे आपल्या समोर सादर करीत आहोत। तरी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जाऊ नका, हा तारपा नृत्याचा आनंद घ्या। धन्यवाद। तारपा नृत्य करणार आहे, तारपा नृत्य बघा। एंट्री झालेली आहे यांची सुद्धा आता।
ही कला आता आपल्याला पुढे पाहायला मिळत नाही की लुप्त होत चालली आहे. त्या कलेचं प्राधिकरण या कालभराव नृत्य कला मंडळाने इथे सादर केला. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. तसेच सूर्यराव यांना विनंती असेल की आपण पुढे यावं. सूर्यराव ही कला आता लुप्त होत असताना आपल्याला दिसते त्या कलेचं सादरीकरण या श्री कालभैरव नृत्य कला पथक तुरेवाले यांनी आपल्याला इथे करून दाखवले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्या. सर्व भक्तांना त्याची विनंती असेल, कोणाला जर दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर मंदिराच्या कडेने आपण दर्शनासाठी जाऊ शकतो. सर्व कला, सर्व खाद्य, सर्व प्रकारचे भेटतील ते कोकणामध्ये. तुम्हाला समुद्रकिनारा कोकणामध्ये भेटेल, तुम्हाला सगळ्या प्रकारची मच्छी, सगळ्या प्रकारचे खाणं, सगळ्या प्रकारच्या चवी कोकणामध्ये भेटतील. सगळ्या कला, सगळ्या परंपरा कोकणामध्ये मिळतील. म्हणूनच आपला कोकण या स्वर्गापेक्षा सुंदर आहे. आणि त्या सुंदर असा या महिलांनी इथे कला सादर केलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. छत्रपतींचं नाव घेतल्यावर निर्जीवांना सुद्धा जीव येतो. आपण तर सजीव आहोत, कारण छत्रपती आपल्या महाराष्ट्रात जन्मले आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्र संघाती संपूर्ण हिंदुस्थानचं नक्षा पालटला. कारण जर छत्रपती नसते तर आपण नसतो आणि आज इथे ही लोककला नसती आणि आपला कोकण सुद्धा नसतं आणि आपला रायगड सुद्धा नसता. तर मंडळी, आता मी पोहोचलेलो आहे द्रोणागिरी आईच्या मंदिरामध्ये. दररोज आमचा 12 ते 2 या टायमिंगमध्ये पहारा असतो, तर तिथे यायलाच लागते. आणि हीच नवरात्रीच्या 9 दिवसात हीच एक आईची सेवा करण्याचा आपल्या एक संधी मिळते. तर ती संधी आपण सोडत नाही. तर आपण जिथे असाल तिथने, म्हणजे मी जिथे असतो तिथनं नक्कीच धावत पलत आपल्या आईच्या मंदिरात भजन गाण्यासाठी येत असतो. तर एक ती भजन बोलायची संधी आणि तो एक आस असते ना, ती भारी वाटते. वर्षभरातून एकदम मन भरून येतं. तर मंडळी, इथे सुद्धा आपण अडकलो. इथे सुद्धा आपले व्हिडिओ खरं तर सगळ्या डिलीट झाल्या, चुकून डिलीट झाल्या माझ्या हातून. आणि रिसेंटलीमधून पण मी स्टोरेज फुल झाला होता म्हणून डिलीट केल्या. ते रिसेंटलीमधनं एकदा डिलीट केल्या की संपूर्ण मोबाईलमधून पूर्णतः डिलीट होतं. त्यानंतर परत काही रिकवर होत नाही. आणि अशा कारणामुळे ही सुद्धा आपली व्हिडिओ इथंच थांबली. आणि ही एवढीच व्हिडिओ नाही तर अख्खा एक शूट केलेला ब्लॉग पूर्णतः माझा आता फुकट गेलेला आहे. कारण मी साड्यांचा ब्लॉग बनवला होता, साडी विक्रीचा, आपल्या लिलावाचा असतो तो. दुसऱ्या दिवशीचा 7व्या मालीचा सुद्धा ब्लॉग बनवला होता. तर ते शूट केलेल्या व्हिडिओ त्यासुद्धा चुकून माझ्याकडून डिलीट झाल्या आणि स्टोरेज फुल असल्यामुळे रिसेंटलीमधून डिलीट झाल्या. त्याने संपला कार्यक्रमच आपला उलगला असा झाला. तर पुढे लक्ष ठेवीन की अशी चुकी माझ्याकडून नाही होणार. पण आत्तापर्यंत ते जे तुम्हाला दाखवलं आहे ते तुम्हाला नक्कीच आवडले असेल. कारण अशी प्रथा जी खरोखरच आता बंद होत चाललेली आहे आणि अशा या आपल्या कलांच्या साजरे बघायला भेटते. म्हणजे जी पहिल्या पूर्णतः आपल्याला नेहमी बघायला भेटत होती ते आत्ता फक्त एक आयोजन म्हणून बघायला भेटते. तर कुठेतरी आपली संस्कृती परंपरा थोडी कमी होत चालली आहे आणि बाहेरच्या परंपरा आपला माणूस जपत चाललाय, असा बोलायला काय हरकत नाही. तर चला मंडळी, तुम्हाला ही सुद्धा व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून नवीन व्हिडिओ अशाच तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.